महाराष्ट्रामधलं पुणे जिल्ह्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालय हे एक अतिशय चांगलं उपजिल्हा रुग्णालय, अतिशय मोठं उपजिल्हा रुग्णालय, सर्व प्रकारचे विभाग या ठिकाणी आहेत। एका अतिशय चांगल्या विचाराने हे उपजिल्हा रुग्णालय काही वर्षांपूर्वी या ठिकाणी सुरू केलं होतं। या रुग्णालयामध्ये वेगवेगळे विभाग होते, अतिशय अगदी ट्रॉमा केअर असेल, त्यानंतर ICUचा विभाग असेल, त्यानंतर रक्तपेढी असेल, त्यानंतर सर्व प्रसूतीपूर्व सेवा वगैरे या सर्व गोष्टी या रुग्णालयामध्ये दिल्या जात होत्या। परंतु या रुग्णालयामध्ये गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर्स कमी आहेत, त्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्य लोकांना सेवा देण्यासाठी कमी पडते आणि सर्वसामान्य लोकांना सेवा देण्यासाठी कमी पडल्यामुळे ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती नाही की जे खाजगी उपचार घेऊ शकत नाहीत असे सर्व रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अतिशय वाईट परिस्थितीमध्ये खाजगी दवाखान्यामध्ये पाठवले जातात, वरच्या उपचारासाठी पुण्याला पाठवले जातात। ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या सर्व अडचणींच्यासाठी स्वतः आणि डॉक्टर प्रमोदजी बानखिले एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करून दिनांक 14 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। आणि आता माझ्या हातामध्ये जो कागद आहे या सर्व आंदोलनाला जवळपास 30 ते 35 संघटनांचा आज 5-6 दिवसांपूर्वीच पाठिंबा आहे, अजूनही 25-30 संघटनांचा पाठिंबा आणि या मंचरमधल्या सर्व नागरिकांचा पाठिंबा या सर्व आंदोलनाला, या सर्व उपोषणाला या सर्व नागरिकांचा पाठिंबा असणार आहे। या रुग्णालयामध्ये सर्व तज्ञ डॉक्टरांची त्या संबंधित विभागामध्ये जोपर्यंत नेमणूक होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही। हे आंदोलन अजूनही वरच्या थराला नेणार, अजूनही आंदोलन पुढे जाणार जोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा मोफत आरोग्य सेवेचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू ठेवणार। आपणही सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि 14 तारखेला या ठिकाणी आमच्यासोबत उपोषणामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।